आज सांडपाड्यातील एका तथाकथित राजकीय नेत्याने आमच्यावर घरं रोखली. खरं तर तो जेव्हापासून शिवसेना पक्षात आलेला आहे तेव्हापासून नेमकेप्रमाणे दगाबाज, बंडखोरी हा त्याचा स्वभाव राहिलेला आहे. शिवसेना आमचे नेते आदरणीय साबिरबाई शेख यांच्या माध्यमातून नोकरीला लागलेला हा माणूस साबिरबाईंच्या शेखला यांच्याच त्या आमच्या युनियनच्या माध्यमातून फोडाफोडीचं राजकारण स्वतः राष्ट्रवादीबरोबर घरोघर केला. आणि खऱ्या अर्थाने सांगपड्यात ज्यावेळी आम्हाला वाटत होतं का हा काहीतरी शिवसेना पक्षाचं कार्य करेल म्हणून आम्ही स्वतः त्याच्यावरती पक्षाची जबाबदारी वरिष्ठांना सांगून दिली. खरं तर 2010, 2015 आणि आता 2026 या 3 ठिकाणी 3 वेळेला त्यांनी आमच्या पक्षाबरोबर बंडखोरी केलेली आहे. 2010ला आमचे महेश बनकर उमेदवार असताना यांनी तत्कालीन जे कोणी तुम्हाला सगळ्या सांगपाडकरांना माहिती आहे यांनी त्यांना साथ दिली. 2015 साली ज्यावेळी आम्ही विद्या पावगे या आमच्या उमेदवारांना उमेदवारी दिली त्यावेळी यांनी बंडखोरी केली आणि आता 2026 साली पुन्हा तेच. खरं तर याचा स्वभावच आहे काय बंडखोरी करायचे आणि राजकीय नेत्यांकडून पैसे उकळायचे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जेव्हा महायुती झाली, खरं तर आम्ही महायुतीचं काम प्रामाणिक केलं. याने त्यावेळी अशोक गावडे यांच्या कुठे 1 कोटी रुपये घेतले आणि खऱ्या अर्थाने आणि लोकांची दिशाभूल करीत परत अपप्रचार करा. ह्या निवडणुकीत सुद्धा विजय नाटा साहेबांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना लुटमाट करून त्यांच्याकडून पैसे उकळून पुन्हा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी केले. म्हणजे शेवटपर्यंत आपण दगेबाज राहायचं, दगेबाजी करायची, लोकांची फसवणूक करायची आणि खऱ्या अर्थाने लोकांना फसवायचं हा त्याचा धंदा आहे. यावेळी तर त्यांनी चक्क कहरच केला. ज्यावेळी मतदारांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून मतदान केलं त्या मतदाराला यांनी अभद्र भाषेत एक बॅनर लावून या नतद्रष्ट मतदारांचा धिक्कार असो अशा बॅनर लावले. अशा व्यक्तीचा काय बोलावं? हा व्यक्ती सांगपडतच नाही, नवंबेचे नाही, तर हा लोकांच्या ह्या लायकीचाच नाही म्हणून याच्यावर जास्त बोलणं उचित नाही. मतदारांनी काय तो बोध घ्यावा आणि खऱ्या अर्थाने अशा भोंदीगोरीपासून सावध राहावं.